जालन्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स बँकेत तब्बल 54 कोटी रुपयांचा कथित कर्ज घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँकेवर कठोर निर्बंध लादले असून सध्या बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका वेअरहाऊस मालकाने सोयाबीनचा साठा नसतानाही तब्बल 177 जणांच्या नावाने बनावट पावत्या सादर केल्या. या आधारे बँकेकडून 54 कोटींचे कर्ज उचलले गेले. जेव्हा ऑडिट झाले तेव्हा गोदामात सोयाबीनचा एक दाणाही नव्हता. या फसवणुकीमुळे बँकेचे सामान्य ठेवीदार आणि खातेदार आता मोठ्या चिंतेत पडले आहेत. संतप्त ठेवीदारांनी बँकेच्या मुख्य शाखेसमोर मोठी गर्दी केली होती. बँकेचे चेअरमन आणि संचालक मंडळ समोर येत नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आणि कर्मचाऱ्यांना आत जाण्यापासून रोखले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सध्या तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. मात्र आपल्या कष्टाचे पैसे परत मिळतील का हा प्रश्न आता हजारो जालनावासियांना सतावत आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पाहत रहा जालना लाईव्ह, आपल्या शहराची, आपल्या हक्काची बातमी. धन्यवाद.